को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. कुर्ल्यामध्ये दुग्धालय शाळा या ठिकाणी जे आहे ते झोपडीधारकांना राहण्यासाठी जे आहे ते घर उपलब्ध करण्याचा असा शासन निर्णय झाल्यानंतर जर पाहिलं कुर्ल्यामधील नागरिकांनी त्याचबरोबर स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी जो आहे तो जाहीर निषेध केला. आपल्यासोबत मंगेश कुडाळकर आहेत. काय सांगाल, या अगोदर पाहिलं मुरुडमध्ये देखील असा जाहीर निषेध करण्यात आला होता आणि त्यानंतर कुर्ल्यामध्ये देखील सर्व नागरिकांनी व तुम्ही स्वतः याला विरोध केला. काय सांगाल? आज या ठिकाणी कुर्ल्यामधील आपली डेअरी जी गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेमध्ये आहे, जवळजवळ 8.5 जे आम्ही उभे आहोत, जे आम्ही आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे, ही जागा संपूर्णपणे आपण मागे बघितलं असेल तर या ठिकाणी 6.5 हेक्टर जागा आहे. जवळजवळ ह्या जागेवरती 800 ते 900 झाडं आज या ठिकाणी उभी आहेत आणि ती संरक्षित राहावी, त्यांची कत्तल होऊ नये अशी आमची पहिल्याप्रथम सगळ्यांची मागणी आहे. आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी जो काही परवा निर्णय झालेला आहे, शासन निर्णय जो जे आर काही निघालेला आहे त्या बाबतीमध्ये निश्चितपणे त्याला विरोध करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र झालेलो आहोत. दुसरी गोष्ट पाहिली की सरकार तुमची, सत्ता तुमची, सर्व तुमचं असताना सुद्धा हा निर्णय घेताना तुम्हाला विश्वासात घेतला नाही का? या बाबतीमध्ये मी निश्चितपणे सांगेन की माननीय मुख्यमंत्री याच्यामध्ये सकारात्मक आहेत आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे की कुर्ल्यामध्ये एक बॉटॅनिकल गार्डन आणि स्पोर्ट्स क्लब जे अंधेरीमध्ये क्रीडा संकुल आहे त्या धर्तीवरती उभारणार, हा त्यांनी दिलेला शब्द आहे. आणि त्याच्या मला त्यांच्या शब्दावर विश्वास आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुर्ल्यामधलं जी आमची मागणी आहे सर्वांची ती पूर्ण करतील आणि धारावीकरांना त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन, त्याच ठिकाणी जे राहतात त्याच ठिकाणी त्यांचं व्हावं आणि इथला जो निर्णय झालेला आहे तो निर्णय त्यांनी रद्द करावा अशी जी आमची मागणी मान्य करतील असा आम्हाला विश्वास आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुमची काय चर्चा झाली आहे का? काय सांगा? परवाच मी एक बैठक होती, त्या बैठकीमध्ये मी हा विषय त्यांना निदर्शनास आणून दिलेला आहे. पण मला त्यावेळेला ही कल्पना नव्हती की धारावीकरांना या ठिकाणी जागा देण्यात येईल. पण मी माझी जी मागणी आहे ती मागणी गेल्या 3 वर्षापासून सातत्याने मांडत आहे आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे आणि लवकरात लवकर ते निर्णय घेतील असं मला सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, शब्द दिलेला आहे. शेवटचा प्रश्न, आज तुम्ही आंदोलन केलं, निषेध केलेला आहे, जर तुमच्या मागण्या जर पूर्ण होत नसतील तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? मला आत्तापर्यंतचा अनुभव आहे, मग तो भाडाच्या आंदोलन संदर्भात असेल, कलेक्टर लँडवरील आंदोलनाचा विषय असेल, सातत्याने मी आंदोलन करूनच आम्ही एखादं यश प्राप्त करत असतो आणि त्याच्यामुळे संघर्ष केल्याशिवाय काय मिळत नाही. आणि त्याच्यामुळे आज संघर्षाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे कुर्लावासियांना जर हक्काचं त्यांचं काही हवं असेल तर मला वाटतं संघर्ष केल्याशिवाय काही भेटणार नाही अशी जी काही परंपरा असेल कदाचित, पण ती यावेळेला सुद्धा जर का ऐकलं नाही आमचं, कारण मी लोकप्रतिनिधी पहिल्या प्रथम ह्या विभागाचा आहे, जरी सरकार आमचं असलं, पक्ष आमचा असला तरी सुद्धा पहिल्या प्रथम मी जबाबदार नागरिक आणि जबाबदार लोकप्रतिनिधी असल्यामुळे पहिल्या प्रथम मी नागरिकांचा विचार करेन आणि नंतर सरकारचा. पाहिले होते मंगेश कुडाळकर यांनी आज जर पाहिलं की सर्व कुर्ल्यातील नागरिक व आमदारांनी जे आहे ते या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे आणि जर आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर ह्याच्यापेक्षा तीव्र जे आहे ते आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल असं जे आहे ते मंगेश कुडाळकर यांनी सांगितलं आहे. अजय मोहितेचा अविनाश माने, टीव्ही9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.